विधान परिषद निवडणुकीसाठी आता माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज ह्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे आता राजकारण जे आहे ते चांगलंच तापू लागलेलं आहे. अनेक इच्छुक आहे. भाजपकडून देखील ह्या ठिकाणी अनेक इच्छुकांनी अर्ज घेतलेला आहे. तर सचिन जगताप यांनी ज्यावेळेस अर्ज घेतला त्यावेळेस आता महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे का, किंवा नेमकं आता काय भूमिका असणार आहे त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार आहोत. काय सांगा आता, तुम्ही उमेदवारी अर्ज जो आहे तो घेतलेला आहे. प्रथम तो अर्ज मी न घेता आपले जे नगरसेवक आहेत, नगरचे सुरेशजी बनसोडे, त्यांनी तो उमेदवारी अर्ज आणलेला आहे. त्यांचा सगळ्याच मतदारांचा, म्हणजे आपले जे नगरसेवक आहेत यांचा आग्रह आहे की मी ती इलेक्शन लढावं. तसं पाहता काकांनी 2 टर्म केलेले आहेत, म्हणजे 12 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी त्या मतदारसंघात त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि लोकांचा विश्वास त्यांच्यावर चांगल्या प्रकारे होता. पहिले इलेक्शनला आपण पाहिलं तर त्यावेळेस एकीकडून त्यांना जयंत ससाने एक हाताला धरून होते आणि दुसरीकडून बबनदादा पाचपुते होते आणि मैत्रीपूर्ण लढत म्हणून एक लढत त्या टायमाला झाली आणि काका त्यावेळेस एक मोठ्या फरकाने निवडून आले. निश्चित दुसऱ्या टर्मला देखील राष्ट्रवादीचं तिकीट असताना आणि पुढचे उमेदवार असताना त्यावेळेस पण एक मोठ्या फरकाने काका, एवढ्या कमी मतदानात एवढा मोठा फरक कधी राहत नाही. आपण जर इथून मागच्या 9 उमेदवार जेवढे निवडून आले होते काकांच्या आधी 8 लोक, तर त्यांच्यात तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी कोले साहेबांसारखे उमेदवार सुद्धा त्याचे 1 मताने पडले होते आणि काकांच्या काळात तो एक खूप मोठा फरक राहिला. आणि कुटुंबाचे सगळ्या संपूर्ण जिल्ह्यातली आपले जे सगळे आमदार असतील, खासदार असतील, त्याचबरोबर सगळे समाजसेवक असतील आणि नगरसेवक असतील, त्यांच्याशी डायरेक्ट संबंध असल्यामुळं तो एक मोठा फरक आपल्याला मतदानामध्ये पाहायला भेटतो. आणि निश्चित आत्ता देखील सगळ्या नगरसेवकांचा तोच आत्मविश्वास असून त्यांचे सलग फोन कंटिन्यू चालू आहे. तर गेल्या आठवडाभरात जसं हे वातावरण सुरू झालं की उमेदवारी अर्ज, म्हणजे इलेक्शनचं जसं वातावरण निर्माण व्हायला लागलं, तर सगळ्या नगरसेवकांचे फोन यायला लागले की आपण ती उमेदवारी करावं. म्हणजे मोठा पाठिंबा तुम्हाला या ठिकाणी मिळतो. हो, निश्चित. अकोल्यापासून तर कर्जत जामखेडपर्यंत सगळ्या तालुक्यातून आम्हाला 5-10 सगळ्या रोज फोन अटेंड करावंच लागतात. निश्चित त्यांचं सगळं ऐकून घ्यावं लागतं आणि त्यांना तो आत्मविश्वास आमच्यावर आहे. कारण की कुणीही गेल्या जे काकांची कारकीर्द होती तर ती संपल्यावर देखील कोरम पूर्ण नसल्यामुळे ते इलेक्शन झालं नाही, तर निश्चित काका तिसऱ्या वेळेस देखील त्याच मतदारसंघातून निवडून आले असते. आता तोच लोकांना माझ्याकडून ती अपेक्षा आहे, त्यांचा विश्वास आहे. आणि आम्ही कालपर्यंत, मी इथं नव्हतो, मी मुंबईला होतो, मी वरिष्ठांना सगळ्या भेटून आलो सर्वपक्षीय आणि त्यांना सांगितलं की जे आमचं म्हणणं होतं की आमची तयारी सगळी झालेली, तर आता जे व्हायचं ते येत्या 2-3 दिवसात ते कळवतील त्या पद्धतीने. तसं ते इलेक्शनची आमची पूर्ण म्हणजे सगळ्या प्रकारे तयारी झालेली आहे. पण एकीकडे आपण बघतो की 2 टर्म काका निवडून आले, तर यावेळेला भाजप कुठेतरी दावा करते भाजपची संख्या जी आहे ती जास्त आहे. तर कसं हे गणित सगळं जुळून आणणार? आता आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी येणारा उमेदवार कोण आणि त्याच्याकरता त्यांचा विरोध किती आहे आणि किती खुश आहेत हे आपल्याला दिसतंय. तर काकांच्या काळात देखील तो पहिल्या निवडणुकीला अपक्ष असून तो चमत्कार जो झालाय, तो आता देखील चमत्कार सगळ्यांना पाहायला भेटू शकतो. पूर्ण तुमची तयारी आहे. हो, आमची 100% सगळी तयारी झाली. आता फक्त आम्ही वरून जे काही संग्राम भायांकडे निरोप येतील त्याच्यावरती सगळं आता पुढचं वाटचालीचं राहिलेलं आहे. तर निश्चितच एक चमत्कार जो आहे ते या निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळेल असा विश्वास जो आहे तो सचिन जगताप यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा कुटुंबकर पुन्हा जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.